मी हे करत होतो. किती वर्गणी जमा झाली? नाही म्हणे, वर्गणी करायला गेलो तेवढी वर्गणी झाली तेवढी गाडी भाड्यातच जाते. ठीक आहे म्हणलं. मग तुम्ही वर्गणी करायला गेला, तुमच्यासाठी मंदिर बांधता, गावासाठी मंदिर बांधता, तुमच्या मुलांना वळण लागावं, पुढच्या पिढीला वळण लागावं म्हणून मंदिर बांधता. मग तुम्ही किती वर्गणी दिली? हे जे आहेत, तुम्ही फिरता वर्गणीला, तुमच्यापैकी कोणी किती वर्गणी दिली सांगा बरं. ते म्हणजे आमची काही नाही म्हणे. मग त्यांना सांगितलं मंदिर तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलांना वळण लागावं, तुमच्या कुटुंबाला वळण लागावं, तुमच्या याच्यासाठी हे करावं म्हणून मंदिर आहे. घर कसं तुमच्यासाठी बांधता, त्याच्यापेक्षा मंदिर हे महत्वाचं आहे. घर किती बांधलं आणि त्याच्यामध्ये जर समजा प्रेम नसलं आपसात, ते घर मशानासारखं होतं. आणि ते प्रेम मिळवण्यासाठी मंदिर आहे, एकमेकांमध्ये प्रेम करण्यासाठी मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एवढी उदासीनता आणि दुसऱ्याचे खिशे पाहता तुम्ही. मग त्यांनी एकदम म्हणलं टाका तुमच्याकडे, त्यांनी लगेच आकडे टाकले. 1 महिन्यात मंदिर उभं झालं. तर सांगायचं हेतू आहात की आपण परमेश्वराला दुय्यम समजतो, दुसऱ्याचं समजतो, ही शोकांतिका आहे. स्थान प्रसाद भिक्षुक वासनिकाला दुय्यम समजतो, ही शोकांतिका आहे. आणि त्याच्यामुळे आपला उद्धार होत नाही. आपण हे जे स्थान प्रसाद आहेत, हे जे आपण जे घर बांधतो, बाकीचं बांधतो, हे देहासाठी आहे. कशासाठी आहे? देहासाठी आहे. आणि देहेनोस्मिता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती देह सत्रण मिळते. देहामध्ये बालपण, तरुणपण, म्हातारपण येणारच आहे आणि त्यांना मृत्यू येणारच आहे. आणि मरण झाल्यानंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होणारच आहे. 84 लाख युनिट तो पडणारच आहे. त्याची ममता का धरायची? त्या नाशिवंत वस्तूची ममता, त्या शहरातून जीव निघून गेला की लगेच म्हणता जाऊ द्या, जाळून टाका, नाही तर करून टाका. त्याची माती, त्या मातीसाठी न कळत आपण एवढे धावतो. परंतु जो माती कुणासाठी आहे, ते शरीर कुणासाठी आहे, याचा विचार आपण करत नाही. शरीर कुणासाठी आहे? आपल्या आत्म्यासाठी आहे, आपल्या जीवासाठी आहे. याचा विचार आपण करत नाही आणि आपल्या जीवाचा घात करतो. आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव रिपुरात्मना. आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत.